भारताची पहिली संयुक्त कार्यकारी कृषी सहकारी विषयक बैठक 18 जून 2025 रोजी कोणत्या देशाबरोबर झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युक्रेन. भारत युक्रेन कृषी सहकार्य वाढवण्यासाठी ही पहिली बैठक घेण्यात आली. कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने डोंगराळ पर्यटन स्थळांमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. केरळ उच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणासाठी हा निर्णय घेतलेला आहे. तामिळनाडू तांदूळ संशोधन संस्थेने विकसित केलेली ADT 59 ही जात कोणत्या प्रकारची आहे? तर ही कमी कालावधीची जात आहे. ADT 59 ही तामिळनाडूतील तांदूळ संशोधन संस्थेची TRRI कमी कालावधीची जात आहे. ड्रॅगनफ्लाय यांच्या नावाने नवीन प्रजाती कुठे सापडली? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ राज्यात अलीकडेच नवीन ड्रॅगनफ्लाय प्रजाती शोधण्यात आलेली आहे. हरियाणात पहिली क्लायमेट चेंज लर्निंग लॅब कोठे सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पंचकुला. पंचकुला येथे हरियाणात हवामान बदल शिक्षण प्रयोगशाळा क्लायमेट चेंज लर्निंग लॅब पंचकुला येथे सुरू झाली. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, चीनच्या ईशान्य प्रांतात कोणते वादळ धडकले? तर याचं योग्य उत्तर आहे कोमी. 30 जुलै 2025 रोजी चीनच्या ईशान्य प्रांतावर कोमी हे तीव्र चक्रीवादळ धडकले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राज्यातील पहिले फुलपाखरू गाव कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पारपोली. हे कुठे गाव आहे? सिंधुदुर्गमध्ये. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली हे राज्यातील पहिले फुलपाखरू गाव आहे. राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे अनावरण कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, निजामाबाद. तेलंगणामध्ये राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे अनावरण करण्यात आलेले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी 29 जून 2025 रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले आहे. भारतातील हळद उत्पादनात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा एकत्रित वाटा किती आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 63.4% इतका महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांचा मिळून वाटा आहे. GI दर्जाप्राप्त हळद यापैकी कोणत्या ठिकाणी मिळाली आहे? याचं योग्य उत्तर आहे सांगली, वायगाव, इरोडा, लखाडोंग, मेघालय या सर्व ठिकाणी GI प्राप्त हळद मिळालेली आहे. कुठे कुठे आहे? सांगली, वायगाव या सर्व ठिकाणी. ICAR भारतीय मसाला संशोधन संस्था कोठे स्थित आहे? याचं उत्तर आहे कोझिकोड, कोझिकोड, केरळमध्ये. ICAR अंतर्गत कार्यरत असलेली भारतीय मसाला संशोधन संस्था ही कोझिकोड, केरळ येथे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारत सरकारने 2030 पर्यंत हळद निर्यात किती डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? याचं उत्तर आहे $1 अब्ज. सरकारने 2030 पर्यंत $1 अब्ज हळद निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्वात लहान फुलपाखरू कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे ग्रॉस ज्वेल. भारतातील सर्वात लहान फुलपाखरू म्हणजे ग्रॉस ज्वेल हे आहे. सर्वात मोठे फुलपाखरू कोणते आहे? याचं उत्तर आहे सदर्न बर्डविंग. भारतामध्ये सर्वात मोठे फुलपाखरू म्हणजे सदर्न बर्डविंग हे आहे. भारतातील पहिले फुलपाखरू संबंधित संशोधन केंद्र कुठे आहे? याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर, सातारा. हे भारतातील पहिलं फुलपाखरू आहे आणि ते महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरते. देशातील पहिले फुलपाखरू संशोधन केंद्र महाराष्ट्रातील महाबळेश्वर, सातारा येथे स्थापन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? याचं उत्तर आहे पल्ले रवी रेड्डी. हे राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष आहे. पहिले असल्यामुळे ते महत्त्वाचे ठरतात. कोण आहे? पल्ले रवी रेड्डी.
भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. जगातील सुमारे 70% हळद उत्पादन फक्त भारतातच होते. भारतामध्ये हळदीचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे भारत. इथं भारतामध्ये झालं आहे असं पाहिजे होतं. हळदीचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक कोणता देश आहे? तर तो आहे भारत. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये अरालम वन्यजीव अभयारण्य आहे. अलाराम हे केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्य आहे. येथेच देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे. म्हणजे प्रश्न काय बनेल, पहिले फुलपाखरू अभयारण्य कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ते अरालम, केरळ या राज्यामध्ये. ASERK3 या जीनचा उपयोग करून बुरशी प्रतिरोधक ते अननस आहे. अननस विकसित करणारी संस्था कोणती आहे? याचं उत्तर आहे बॉस इंटरनॅशनल. ही अननस विकसित करणारी संस्था आहे. बॉस इंटरनॅशनल संस्थेने भारतीय शास्त्रज्ञांच्या मदतीने ASERK3 जीन वापरून बुरशी प्रतिरोधक अननस विकसित केले आहे, जे कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचे संशोधन ठरेल. 2024-25 या हंगामात सर्वाधिक बटाटा उत्पादन कोणत्या राज्याने केले आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात या राज्याने सर्वाधिक बटाटा उत्पादन केलेले आहे. 2024-25 गुजरातने सुमारे 48.59 लाख टन बटाटा उत्पादन करून देशात पहिले स्थान मिळवले. गुजरातच्या बनासकांठा, साबरकांठा आणि मेहसाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन झालेले आहे. आता हे मेहसाणा नावाला आहे, तर या मेहसाणा म्हैस हे प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताची पहिली वॉटर टॅक्सी म्हणजे इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या बंदरात सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे JNPT न्हावा. कुठं आहे? मुंबईमध्ये. या ठिकाणी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आलेली आहे. 2025 महाराष्ट्रातील न्हावा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे भारताची पहिली पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. ही बोट पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असल्याने प्रदूषण कमी होते आणि इंधनाची बचतही होते. या उपक्रमामुळे बंदर परिसरातील हरित वाहतूक म्हणजेच ग्रीन ट्रान्सपोर्ट संकल्पना पुढे आली आहे. भारत सरकारने E20 इंधन म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण लागू करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षासाठी ठरवले आहे? तर ते 2025 ठरवले आहे. भारत सरकारने E20 म्हणजे इथेनॉल 20% मिक्स करणार आहे. कुठे? पेट्रोलमध्ये. कधीपर्यंत उद्देश आहे? 2025पर्यंतचा उद्देश होता. भारत सरकारने E20 फ्युएल पॉलिसी अंतर्गत 2025पर्यंत देशभरात 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इथेनॉल हे ऊस, मका, तांदूळ इत्यादी पिकांपासून तयार होणारे जैव इंधन म्हणजेच बायोफ्युएल आहे. या उपक्रमामुळे आयातीत कच्च्या तेलावर अवलंबन कमी, प्रदूषण घट आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होईल. रॉडीस डाटाबेस यांचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे? याचं योग्य उत्तर आहे वन्यजीवातील गेंड्यांच्या ओळखीसाठी. आता RH वरून रायनोज म्हणजे हा गेंड्यासाठी आहे, म्हणजे वन्यजीवातील गेंड्यांच्या ओळखीबाबत. रायडिस म्हणजे रायनोसोरस DNA इंडेक्स सिस्टीम म्हणजेच गेंड्याच्या DNA आधारित ओळख प्रणाली. या प्रणालीद्वारे प्रत्येक गेंड्याचा जैविक नमुना म्हणजेच DNA प्रोफाईल तयार केला जातो, ज्यामुळे गेंडा शिकारी आणि अवैध व्यापारी थांबवण्यासाठी मदत होते. ही तंत्रज्ञान प्रणाली दक्षिण आफ्रिकेने विकसित केली असून आता भारतासह अनेक देश वापरतात. दक्षिण आफ्रिका महत्त्वाचा आहे. भारतामध्ये अरावली जंगल सफारी कुठे उभारली जात आहे? याचं उत्तर आहे गुरुग्राम, हरियाणा. अरावली जंगल सफारी पार्क ही भारतातील सर्वात मोठी शहरी जंगल सफारी म्हणजेच अर्बन जंगल सफारी म्हणून विकसित होत आहे. हे उद्यान गुरुग्राम आणि फरीदाबाद म्हणजेच हरियाणा यांच्या दरम्यानच्या अरावली पर्वतरांगेमध्ये उभारले जात आहे.
यामध्ये जैवविविधता संवर्धन, इको टुरिझम आणि पर्यावरण शिक्षण यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश दिल्ली NCR परिसरातील हरितपट्टा वाढवणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, युरोपियन युनियनने 2040पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन किती टक्क्यांनी कमी करण्याचे नवीन हवामान लक्ष्य ठेवले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 90%. 90% युरोपियन युनियन हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणार आहे. कधीपर्यंत? 2040पर्यंत. युरोपियन युनियनने 2040पर्यंत 1990च्या पातळीच्या तुलनेत 90% हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचे नवीन हवामान लक्ष्य जाहीर केले आहे. हे उद्दिष्ट 2025पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या योजनेशी सुसंगत आहे. यासाठी युरोपियन युनियन सदस्य देशांमध्ये नवीन ऊर्जा तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा वापर आणि औद्योगिक उत्सर्जन नियंत्रण यावर भर दिला जाणार आहे. हा निर्णय युरोपियन आयोगाने 2024मध्ये मंजूर केला आहे. भारताचे पहिले पर्यावरणपूरक आणि ई-वेस्ट ड्राईव्ह बंदर कोणते ठरले आहे? याचं उत्तर आहे नावाशेवा, म्हणजे JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. 1 जून 2025 रोजी न्हावाशेवा म्हणजे JNPT हे भारतातील पहिले पर्यावरणपूरक आणि ई-वेस्ट ड्राईव्ह बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताने पहिल्यांदाच किती टक्के इथेनॉल मिश्रण साध्य केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी, 20%. भारताने 2025पर्यंत 20% इथेनॉल मिश्रण साध्य केल्याचे घोषित केले आहे. यामुळे पेट्रोलवरील आयात अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणालाही त्याचा फायदा होईल. रोडीज इंडिया हा प्रकल्प कोणत्या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे WII आणि WWF या संस्थेच्या सहकार्याने रोडीज इंडिया हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रोडीज रायनो DNA इंडेक्स सिस्टीम हा भारतातील गेंडे ओळखण्यासाठी DNA प्रोफाइलिंग प्रणाली आहे, जी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच WII आणि WWF इंडिया यांच्या सहकार्याने राबवली जाते. भारतामधील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? याचं योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणाच्या अरावली टेकड्यामध्ये 10,000 एकर क्षेत्रावर ही सफारी उभारली जात आहे, जी पर्यटन आणि रोजगार वाढवेल. आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती वत्सला हिचे निधन कुठे झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. त्या हत्तीचं नाव काय होतं? वत्सला. हे आपल्याला नाव लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 8 जुलै 2025 रोजी मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्प येथे आशियातील सर्वात वृद्ध हत्ती वत्सला याचे निधन झाले. ती सुमारे 100 वर्षापेक्षा अधिक वयाची होती आणि प्रकल्पातील अत्यंत प्रिय हत्तींपैकी एक होती. भारताचा पहिला संपर्क वन्यजीव कॉरिडॉर कुठे विकसित केला जात आहे? याचं उत्तर आहे दिल्ली मुंबई महामार्गावर. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील 12 किलोमीटर भागात देशातील पहिला संपर्क वन्यजीव कॉरिडॉर तयार केला आहे. यामुळे वन्य प्राणी सुरक्षितपणे मार्ग ओलांडू शकतील. भारताची कॉफी निर्यात 2023-24मध्ये किती टक्क्यांनी वाढली आहे? याचं उत्तर आहे 125%. भारताची कॉफी निर्यात वाढली आहे. 11 वर्षानंतर भारताची कॉफी निर्यात 125%ची वाढ नोंदवली गेली आहे. 2014-15मध्ये भारताची निर्यात $800 दशलक्ष इतकी होती, तर 23-24मध्ये ती $1 अब्ज पर्यंत वाढली आहे. भारतीय शेतकरी सहकारी संस्था इफ्को आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प कोणत्या देशात उभारणार आहे? याचं उत्तर आहे ब्राझील. ब्राझील या देशामध्ये इफ्को ही कंपनी आपला परदेशी नॅनो खत प्रकल्प उभारणार आहे. इफ्को म्हणजेच इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडने आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प ब्राझीलमधील पाराना राज्यातील ग्रांड दे सुल शहरात उभारण्याची घोषणा केली आहे.
या प्रकल्पात नॅनो नायट्रोजन आणि नॅनो DAP खतांचे उत्पादन केले जाईल. पूर्व विदर्भातील किती एकर झुडपी जंगलांना वन जमिनीचा दर्जा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे 86,000 एकर या पूर्व विदर्भातील जमिनींना दर्जा दिला. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील सुमारे 86,000 एकर झुडपी जंगलांना वन जमिनीचा दर्जा देण्याची मंजुरी दिली आहे. हा निर्णय 22 जुलै 2025 रोजी देण्यात आला असून यामुळे या जमिनीचे संरक्षण व जैवविविधता टिकवण्यास मदत होणार आहे. घडियाल प्रजाती संवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 20 जुलै 2025 रोजी उत्तर प्रदेशातील बहुआयुध वन्यजीव संवर्धन क्षेत्रात घडियाल प्रजाती संवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश घडियालांच्या संवर्धनास चालना देणे आणि नदी परिसर संस्थेचे रक्षण करणे हा आहे. दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस प्रकल्प कोणत्या संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे IIT कानपूर याच्या सहकार्याने दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दिल्ली सरकारने IIT कानपूरच्या सहकार्याने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस म्हणजेच आर्टिफिशियल रेन प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत वातावरणात मिठाचे सूक्ष्मकण म्हणजे सिल्वर आयोडाईड सोडून कृत्रिमरित्या ढगांमधून पाऊस पडला जातो. यामुळे हवेतील PM 2.5 आणि PM10 प्रदूषण घटक कमी होतात. हत्ती प्रकल्प संचालन समितीची स्थापना भारत सरकारने कोणत्या वर्षी केली होती? याचं योग्य उत्तर आहे 1992 मध्ये भारत सरकारने हत्ती प्रकल्प संचालन समितीची स्थापना केली होती. भारत सरकारने 1992 साली हत्ती प्रकल्प संचालन समिती म्हणजे प्रोजेक्ट एलिफंट मॅनेजमेंट कमिटी स्थापना केली. या समितीचा उद्देश हत्तींचे संरक्षण, अधिवासाचे जतन आणि मानव हत्ती संघर्ष कमी करणे हा आहे. या समिती अंतर्गत प्रोजेक्ट एलिफंट राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येतो. झिरो फ्रेश वेस्ट डंप हा उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, लखनौ. लखनौ या शहरामध्ये झिरो फ्रेश वेस्ट डंप हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लखनौ महानगरपालिकेने लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशन झिरो फ्रेश वेस्ट डंप हा उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे शहरातील नवीन कचरा साठा पूर्णपणे थांबवून कचऱ्याचे पुनर्वापरण म्हणजे रिसायकलिंग प्रक्रिया करणे. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान 2.0च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे आणि कचरामुक्त शहर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स COE कुठे स्थापन होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोयंबतूर. 20 जून 2025 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE स्थापन करण्याची घोषणा केली. हे केंद्र कोइंबतूर, तामिळनाडू येथे उभारले जाणार असून त्यामार्फत मानव वन्यजीव संघर्ष संवर्धन आणि वन्यजीव सुरक्षा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतामध्ये मगर संवर्धन प्रकल्पाला किती वर्ष पूर्ण झाली? याचं उत्तर आहे 50 वर्षे. 50 वर्ष झाल्यामुळे हा महत्त्वाचा ठरतो. मगर संवर्धन प्रकल्पाला 50 वर्षे झाली आहे. 1975ला सुरू झालेल्या मगर संवर्धन प्रकल्पाला 2025मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. या प्रकल्पामुळे देशात मगर प्रजातींचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या झाले आहे. टायगर्स आउटसाइड्स टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट हा कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला? याचं उत्तर आहे वाघांच्या अधिवासाबाहेरील संरक्षणासाठी टायगर आउटसाइड्स टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट हा सुरू करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि अभयारण्याबाहेरील वाघांचे संरक्षण करणे या उद्देशाने सुरू करण्यात आला. हा प्रकल्प राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण व वन्यजीव संस्था
यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जातो. 2025-26 ते 27-28 या 3 वर्षाच्या कालावधीत देशभरातील 80 महत्त्वाच्या वाघ अधिवासाबाहेरील क्षेत्रामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, धनुष्यकोडी. तामिळनाडू सरकारने जून 2025मध्ये ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले. हे अभयारण्य धनुष्यकोडी परिसरात सुमारे 524.7 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आले आहे. या भागात दरवर्षी हजारो स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी येतात. अभयारण्याचा उद्देश फ्लेमिंगो व इतर जलपक्ष्यांचे अधिवास संरक्षण आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन आहे. कान्हा वन्यप्राणी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. कान्हा वन्यप्राणी प्रकल्प हा मध्य प्रदेशातील मंडला आणि बालाघाट जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. हा भारतातील सर्वात जुना व प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. येथे बारशिंगा ही दुर्मिळ व नामशेष होत असलेली प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळते. या प्रकल्पाला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे चेन्नई. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2024मध्ये चेन्नई येथे भारताचे पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र सुरू केले. या केंद्राचा उद्देश कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचे देशांतर्गत उत्पादन आणि तांत्रिक स्वावलंबन वाढवणे आहे. या प्रकल्पात IIT मद्रास आणि तामिळनाडू कृषी विद्यापीठ यांचा सहभाग आहे. हे केंद्र आत्मनिर्भर भारत आणि ड्रोन शक्ती उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. माउंट लेवोटोबी लाकी हा ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे? याचं उत्तर आहे इंडोनेशिया. माउंट लेवोटोबी लाकी हा इंडोनेशिया देशातील फ्लोरेस बेटावर स्थित सक्रिय ज्वालामुखी आहे. 2025मध्ये या ज्वालामुखीतून पुन्हा एकदा लावा आणि राखेचे उत्सर्जन सुरू झाले. लाकी म्हणजे स्थानिक भाषेत पुरुष आणि त्याच्या शेजारी असलेला माउंट लेवोटोबी पेरेम्पुन म्हणजे स्त्री असा अर्थ होतो. त्यामुळे हे 2 शिखरे जोडी ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध आहेत. कोणत्या राज्याने तोतापुरी आंब्याच्या आयातीवर बंदी घातली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. भारताचा पहिला कचरा इको पार्क कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली. दिल्ली सरकारने उत्तर दिल्लीतील होळंबी कला येथे भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा इको पार्क उभारण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प PPP मॉडेलवर आधारित असून डिझाईन, बांधणी, वित्तपुरवठा आणि संचालन या टप्प्यात होईल. या प्रकल्पातून 1.4 लाख टन कचऱ्याचा पुनर्वापर आणि व्यवस्थापन केले जाईल. स्वच्छ वनस्पती कार्यक्रम भारतात कुठे सुरू करण्यात आला? याचं उत्तर ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र. स्वच्छ वनस्पती कार्यक्रम कुठे आहे? महाराष्ट्र. केंद्र सरकारने महाराष्ट्रात द्राक्ष, संत्री आणि डाळिंबासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात रोगमुक्त व दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि सोलापूर येथे प्रकल्प राबविले जात आहेत. राजनाथ आम या आंब्याच्या जातीचे नाव कोणावरून ठेवण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे राजनाथ सिंग. उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने तयार केलेल्या नवीन आंब्याच्या जातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नावावरून राजनाथ आम असे नाव देण्यात आले. हा आंबा होममॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध झाला आहे. एक पेड माँ के नाम 2.0 या योजनेअंतर्गत किती झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 कोटी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 जून 2025 रोजी म्हणजे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड माँ के नाम 2.0 या उपक्रमाचा शुभारंभ केला. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणे. या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण 10 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना
पर्यावरण संवर्धनासोबत कौटुंबिक भावनिक नातेसंबंधांनाही जोडते. जून 2025मध्ये कोणते भारतीय शहर बिबट्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे बेंगलुरू. बेंगलुरू हे शहर बिबट्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. जून 2025मध्ये बेंगलुरू कर्नाटक शहराला बिबट्याची राजधानी घोषित करण्यात आले. हा उपक्रम लेपर्ड्स कॅपिटल फाउंडेशन HNF यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. सर्वेक्षणात असे आढळले की बेंगळुरू परिसरात 80 ते 85 बिबटे आढळले आहेत, जो देशातील शहरी भागातील सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे बेंगळुरूला लेपर्ड कॅपिटल ऑफ बेंगळुरू असा दर्जा देण्यात आलेला आहे. विथूट प्रकल्प कोणत्या राज्याच्या वन विभागाने सुरू केला आहे? याचं योग्य उत्तर आहे केरळ. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केरळ राज्याच्या वन विभागाने विथूट प्रकल्प सुरू केला. विथूट या शब्दाचा अर्थ आहे बियाण्यांचे वर्ष, इयर ऑफ सीड्स. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक प्रजातींच्या बियाण्यांचे संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण. राजस्थानातील माळढोक संवर्धन केंद्रात जन्मलेल्या पिल्लांना खालीलपैकी कोणती नावे देण्यात आली आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सिंदूर, ॲटम, मिश्री, व्योम आणि सोफिया अशी नावं यांना देण्यात आलेली आहेत. 2025मध्ये राजस्थानातील देगाई रामदेवरा माळढोक संवर्धन केंद्रात 5 नवीन पिल्लांचा जन्म झाला. या पिल्लांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भावनिक व प्रेरणादायी अशी नावे दिली आहेत: सिंदूर, ॲटम, मिश्री, व्योम आणि सोफिया अशी त्यांची ही 5 नावे आहेत. सिंदूर प्रकल्पाअंतर्गत लावण्यात येणारे सिंदुराचे रोप कोणत्या प्रकारातील आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रंगद्रव्य देणारे झाड. सिंदुराचे झाड शास्त्रीय नाव बिक्सा ओरेलाना हे उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणारे झाड आहे. या झाडाच्या फळामध्ये बिक्सिन नावाचे नैसर्गिक लाल केशरी रंगद्रव्य असते. कोणतं असते हे लक्षात ठेवा, बिक्सिन. हाच रंग सिंदूर, लिपस्टिक, खाद्यपदार्थ आणि रंगकामासाठी वापरला जातो. झाड प्रामुख्याने महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि ओडिसा येथे यांची लागवड केली जाते. कुमारम भीम संवर्धन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तेलंगणा. तेलंगणा या राज्यात कुमारम भीम संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तेलंगणा सरकारने 30 मे 2025 रोजी कुमारम भीम संवर्धन प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प कवळ वाघ प्रकल्पाला जोडणारा आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे. एकूण क्षेत्रफळ 1492.88 चौरस किलोमीटर असून पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारतातील सर्वात मोठे संरक्षित राखीव क्षेत्र कोणते घोषित केले गेले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सारापू छू राखीव क्षेत्र. नाव बघा, सारापू छू राखीव क्षेत्र हे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने 7 एप्रिल 2025 रोजी सारापू छू क्षेत्र हे राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले. एकूण क्षेत्रफळ 1585 चौरस किलोमीटर असून हे भारतातील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. हे 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलम 36A1 अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे. राज्यातील पहिले फुलपाखरू गाव कोणते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पारपोली, सिंधुदुर्ग. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. जुलै 2025मध्ये केरळ राज्यातील अरालम वन्यजीव अभयारण्यात देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे. कोणत्या राज्यात स्थायशिल्प मध्ये नुरी नावाच्या बिटलची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे? याचं उत्तर आहे मेघालय. कुमारम भीम संवर्धन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तेलंगणा. जगातील सर्वात मोठा ज्यूट उत्पादक देश कोणता? ज्यूट म्हणजेच ताग, ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बांगलादेश. बांगलादेश हा जगातील सर्वात मोठा ज्यूट उत्पादक देश आहे आणि सेकंड नंबरवर भारताचा नंबर लागतो. बांगलादेश हा जगातील सर्वात मोठा ज्यूट उत्पादक देश आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर असून प्रमुख उत्पादक राज्य पश्चिम बंगाल हे आहे.
भारतीय ज्यूट महामंडळाने 2025-26साठी ज्यूटची किमान आधारभूत किंमत किती निश्चित केली आहे? याचं उत्तर आहे 5,650 रुपये प्रति क्विंटल. भारतातील पहिला जीन संपादित तांदूळ कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी DRR धान 100 कमला. भारतीय कृषी संशोधन परिषद ICARने CRISPR CAS 9 तंत्रज्ञान वापरून DRR धान 100 कमला आणि पुसा DST राईस या 2 जीन संपादित तांदळाच्या जाती विकसित केल्या आहेत. या जातीमध्ये उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. संगरी बीन याला भौगोलिक संकेत GI टॅग कोणत्या राज्यातील उत्पादन म्हणून देण्यात आला आहे? तर हे राजस्थानमधील उत्पादन आहे. कोणतं? संगरी बीन. संगरी बीन हे राजस्थानच्या थार वाळवंटातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ असून 2025मध्ये याला भौगोलिक संकेत GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. ही बीन स्थानिक हवामानात नैसर्गिकरित्या वाढते आणि पारंपरिक पाककृतीमध्ये वापरली जाते. हैसरघट्टा गवताळ प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं उत्तर आहे कर्नाटक. हैसरघट्टा गवताळ प्रदेश हा कर्नाटक राज्यातील बेंगळुरू शहराजवळ स्थित आहे. सुमारे 5,000 एकराहून अधिक क्षेत्रफळाचा हा प्रदेश दुर्मिळ पक्षी, सस्तन प्राणी व कीटकांच्या निवासासाठी प्रसिद्ध आहे. परंतु शहर विस्तार आणि औद्योगिकरणामुळे या गवताळ प्रदेशावर धोका निर्माण झाला असून त्यास संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पलामू वाघ प्रकल्पातील कोणते गाव पूर्णपणे स्थलांतरित झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे जयगीर. झारखंडमधील पलामू वाघ प्रकल्पाचा मुख्य क्षेत्रात असलेले जयगीर हे गाव पूर्णपणे स्थलांतरित झाले आहे. हा प्रकल्प भारतातील सुरुवातीच्या वाघ प्रकल्पांपैकी एक असून वाघ व इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे. जगातील पहिला ई-मिथेनॉल उत्पादन प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे डेन्मार्क. जगातील पहिला ई-मिथेनॉल उत्पादन प्रकल्प डेन्मार्कमध्ये सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प सिक्युअर इनिशिएटिव्ह अंतर्गत उभारण्यात आला असून त्यात कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजनपासून पर्यावरणपूरक ई-मिथेनॉल निर्मिती केली जाते. हे इंधन जहाज वाहतुकीत व औद्योगिक वापरासाठी स्वच्छ पर्याय म्हणून वापरले जाणार आहे. भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता कॉरिडॉर कोणत्या 2 राज्यादरम्यान प्रस्तावित आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यादरम्यान प्रस्थापित आहे. भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता कॉरिडॉर हा मध्य प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यादरम्यान प्रस्तावित आहे. या कॉरिडॉरचा उद्देश कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश आणि मुकुंदरा हिल्स अभयारण्य राजस्थान यांना जोडून चित्त्यांच्या नैसर्गिक हालचालीसाठी सुरक्षित मार्ग निर्माण करणे हा आहे. हा प्रकल्प भारतातील चित्ता संवर्धनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भारतातील पहिली स्वदेशी विकसित हवामान अंदाज प्रणाली कोणती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत पूर्वानुमान प्रणाली. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM पुणे यांनी विकसित केलेली भारत पूर्वानुमान प्रणाली ही जगातील पहिली हाय रिझोल्यूशन हवामान अंदाज प्रणाली आहे. ही प्रणाली 26 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली आहे. भारताच्या किनारपट्टी पुनर्रचना कार्यक्रमाअंतर्गत दर किती वर्षांनी नवीन डेटा संकलित केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दर 10 वर्षांनी. भारत सरकारने किनारपट्टी पुनर्रचना कार्यक्रमाअंतर्गत ठरवले आहे की दर 10 वर्षांनी नवीन डेटा सेट तयार करून अद्ययावत माहिती घेतली जाईल. भारतामध्ये सर्वाधिक किनारपट्टी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? याचं योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेटांची किनारपट्टी सर्वाधिक असून ती 3083.50 किमी लांब आहे. भारतामधील सर्वात मोठे संवर्धन राखीव कोणत्या राज्यात जाहीर झाले? याचं उत्तर आहे ऑप्शन सी हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश सरकारने 7 मे 2025 रोजी सारपसू क्षेत्राला संवर्धन राखीव घोषित केले, जे 1585 चौरस किमी क्षेत्रात पसरलेले आहे.
मे 2025मध्ये महाराष्ट्र राज्यात झालेल्या एकूण पर्जन्यमानता किती टक्के वाढ झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे 1007% वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात मे 2025मध्ये 169.4 मिलीमीटर एवढा एकूण पाऊस झाला. हा पर्जन्यमान सरासरीपेक्षा 1007% जास्त आहे. कोकण विभागात सर्वाधिक 1624% वाढ तर विदर्भात 1323% वाढ नोंदवली गेली. हा मे महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी पर्जन्य मानला जातो. हवामान परिणाम शुल्क लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे अमेरिकेतील हवाई हे राज्य हवामान परिणाम शुल्क लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. अमेरिकेतील हवाई राज्याने मे 2025मध्ये हवामान परिणाम शुल्क लागू केले. हा शुल्क पर्यटनावर आधारित असून पर्यटकांकडून मिळणारा निधी हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरणीय संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. या निर्णयामुळे हवाई हे असे शुल्क लागू करणारे जगातील पहिले राज्य ठरले आहे. त्राल वन्यजीव अभयारण्यावरील इको सेन्सिटिव्ह झोन ESZ कोणत्या प्रदेशात घोषित करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर. केंद्रीय सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील त्राल वन्यजीव अभयारण्यावर इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केला आहे. या निर्णयामुळे जैवविविधतेतील संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे. कासव संवर्धनाचे आदर्श मंदिर कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम. 23 मे 2025 रोजी आसाम राज्यातील विश्वनाथ जिल्ह्यातील नामेरी येथे कासव संवर्धनाचे आदर्श मंदिर निर्माण करण्यात आले. हे मंदिर कासव संवर्धनाशी संबंधित असून पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. भारतातील पहिले माहूत गाव कोठे स्थापन करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडूतील थेपाकाडू. 2025मध्ये तामिळनाडूतील मुदुमलाई वाघ प्रकल्पातील थेपाकाडू येथे माहूत म्हणजे हत्तीपालक व त्यांच्या कुटुंबासाठी भारताचे पहिले माहूत गाव स्थापन करण्यात आलेले आहे. कृषी गुंतवणूक पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी गुंतवणूक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचा उद्देश कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवणे, तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचा बाजाराशी संपर्क वाढवणे हा याचा उद्देश आहे. फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर कोणत्या कायद्यानुसार बंदी आहे? याचं योग्य उत्तर आहे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006. फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर आरोग्यास अपायकारक असल्याने FSSAIने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत त्यावर बंदी घातली आहे. पर्याय म्हणून इथिलीन वायूचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा साप कोणता असून तो कोठे आढळतो? याचं योग्य उत्तर आहे हिरवा ॲनाकोंडा आणि तो ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये आढळतो. जगातील सर्वात मोठा साप हिरवा ॲनाकोंडा असून तो ॲमेझॉन रेन फॉरेस्ट कोलंबिया परिसरात आढळतो. त्याचा 26 फूट लांबीचा व्हिडिओ कोलंबियात रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. सह्याद्री टायगर प्रोजेक्ट कोणत्या 2 राज्यात विस्तारलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र आणि गोवा. MEE अहवालानुसार दुसरा क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्नाटक. कर्नाटकने 74.24 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे तर पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक बटाटा उत्पादन राज्य कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे आणि त्यामध्ये उत्तर प्रदेश हे सर्वाधिक उत्पादन देणारे राज्य आहे. 2020-21मध्ये उत्तर प्रदेशात सुमारे 15 दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन झाले, जे देशाच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 32% आहे. बटाट्याच्या उत्पादनासाठी आग्रा, कानपूर आणि फर्रुखाबाद हे जिल्हे विशेष प्रसिद्ध आहेत. फेनोम इंडिया प्रकल्पाअंतर्गत किती स्वयंसेवकांचा डेटा संकलित केला जात आहे? याचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन सी 10,000. फेनोम इंडिया प्रकल्पाअंतर्गत देशभरातील 10,000 स्वयंसेवकाचा आनुवंशिक आरोग्य आणि जीवनशैलीविषयक डेटा गोळा केला जात आहे. हा डेटा देशातील विविध प्रदेशातील जैविक विविधता समजण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या संशोधनामुळे भारतीय जनुकीय रोगांच्या निदानासाठी अधिक अचूक पद्धती विकसित केली जाणार आहे. PI चेक प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे चालविला जातो? याचं योग्य उत्तर आहे CSIR म्हणजे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद याद्वारे चालविला जातो. PI चेक हा CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचा आरोग्यविषयक संशोधन प्रकल्प आहे. याचा उद्देश भारतीय नागरिकांच्या आरोग्यविषयक डेटाचे विश्लेषण करून रोगांच्या जोखमीची पूर्वकल्पना करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित करणे हा आहे. हा प्रकल्प फेनोम इंडिया उपक्रमाशी संबंधित असून तो एक PIचा प्रकल्प आहे. आजच्या चालू घडामोडी येथेच थांबवतो. भेटूया पुढच्या नवीन चालू घडामोडीसोबत. धन्यवाद.